नमस्कार. कृष्णाय रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत मसालेदार मटण बिर्याणी अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी केली जाते. त्यासाठी इथे पण 5 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. कांदा आपण उभा कापून घेतलेला आहे अगदी पातळ, म्हणजे तो पटकन दिशी मस्त कुरकुरीत होणार आहे. आपण त्याला मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत. इथे आपण तेलामध्ये कांदा घातलेला आहे आणि हाच कांदा आपण मटणच्या मॅरिनेशनसाठी देखील यूज करणार आहोत आणि बिर्याणीमध्ये लेअर लावण्यासाठी देखील यूज करणार आहोत. कांदा आपण पातळ कापून घेतलेला आहे, त्यामुळे तो पटकन शिजलेला आहे. बघू शकता मस्त कुरकुरीत झालेला आहे. आता आपण मटणच्या मॅरिनेशनसाठी काय काय लागणार आहे हे बघून घेऊयात. इथे आपण 2 चमचे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण 1 मोठा चमचा धण्याची पावडर घेतलेली आहे. 1 सपाट चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा इथे आपण जिऱ्याची पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. 2 चमचे मसाला घेतलेला आहे आणि 1 सपाट चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि अर्धा बाउल इथे आपण दही घेतलेलं आहे. आता इथे आपण मटण बिर्याणीसाठी अर्धा किलो बोनलेस मटण घेतलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हाडाचा देखील वापर करू शकता. इथे आपण बोनलेस जे मटण आहे ते व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला मॅरिनेट करून घेणार आहोत. आधी आपण आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे. त्यावर लगेचच दही घातलेलं आहे. नंतर त्यामध्ये हळद आणि जे आपण मसाले घेतलेले आहेत ते सर्व आपण ॲड करणार आहोत. इथे आपण धण्याची पावडर ॲड केलेली आहे, जिऱ्याची पावडर ॲड केलेली आहे, गरम मसाला त्याचबरोबर मसाला देखील घातलेला आहे आणि त्यावर जो आपण मगाशी कांदा परतून घेतलेला आहे, मस्त तळून घेतलेला आहे, कडक असा झालेला, कुरकुरीत असा झालेला, तो आपण यावर घालणार आहोत आणि अर्धा कांदा आपण त्यामधला ठेवून दिलेला आहे, जो आपण बिर्याणीची लेअर लावणार आहोत त्यामध्ये घालणार आहोत. आता हे व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मॅरिनेशन आपलं चालूच आहे, पण आपण साईडला काय केलेलं आहे, अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. तो आपण व्यवस्थित धुवून घेणार आहोत आणि भिजत ठेवायचा आहे 10 ते 15 मिनटं, म्हणजे तांदळाचा दाणा जो आहे तो फुलणार आहे, उमलणार आहे. आपण मॅरिनेशनमध्ये इथे कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आहे. त्याचबरोबर 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित परत मिक्स करायचं आहे आणि साधारण 1 तास मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. आता जे आपण बिर्याणीची ग्रेव्ही करणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य लागतंय बघूया. 2 तमालपत्र घेतलेली आहेत, 2 स्टारफूल घेतलेली आहेत, 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 4 ते 5 लवंगा घेतलेल्या आहेत, 8 ते 10 काळी मिरी घेतलेली आहे. इथे आपण 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मोठ्या 2 काळ्या वेलच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे. आपण यामध्ये दही देखील ॲड केलं आहे, त्यामुळे अर्धाच लिंबाचा रस घेतला आहे. इथे आपण छोटे छोटे आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, साधारण 1 ते 1.5 चमचा. त्याचबरोबर साजूक तूप घेतलेलं आहे, 2 टोमॅटो आपण कापून घेतलेले आहेत आणि 1 मोठा चमचा जिरं घेतलेलं आहे. आता फोडणीसाठी पहिले आपण जे तूप घेतलेलं आहे त्यातलं 3 ते 4 चमचे आपण तूप घालणार आहोत. तूप गरम झालं की त्यावर लगेचच आपण जिरं घालायचं आहे. जिरं छान तडतडून द्यायचं आहे, उफलून द्यायचं आहे. आता आपण यामध्ये 2 हिरव्या मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. त्यानंतर लगेचच आपण त्यावर जे खडे मसाले घेतलेले आहेत ते एक एक करून घालणार आहोत. इथे आपण काळी वेलची घातलेली आहे. त्याचबरोबर नंतर आपण तमालपत्र, चक्रफूल, त्याचबरोबर दालचिनी जे घेतलेलं आहे, लवंग, काळी मिरी ते सर्व घालणार आहोत. मस्तपैकी सर्व परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर त्यावर जे आपण आल्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते देखील घालणार आहोत आणि लगेचच जे आपण टोमॅटो घेतलेले आहेत 2 ते देखील घालायचे आहेत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच जे आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं मटण आहे ते त्यामध्ये घालणार आहोत. आता सर्व मटण आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकणार आहोत मसाल्यामध्ये आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये हे जे मटण आहे ते छानपैकी मिक्स करत राहायचं आहे, परतून घेत राहायचं आहे. त्याने काय होणार आहे, दही आहे त्यामुळे त्याला पाणी सुटणार आहे. आता आपण इथे बघू शकता मस्तपैकी मटण आपण परतून घेतलेलं आहे, त्यामुळे छान मसालेदार मटण इथे दिसतं आहे. आता आपण काय करणार आहोत, यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालणार आहोत आणि त्यानंतर परत हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एक छान वाफ काढून घ्यायची आहे. अजून छान मटण शिजवून घ्यायचं आहे.
साईडला आपण काय करणार आहोत, जो आपण बिर्याणीसाठी तांदूळ भिजत घातला होता त्याचा आता आपण भात करून घेणार आहोत। त्यासाठी इथे आपण जिरं घेतलेलं आहे 1 मोठा चमचा, त्याचबरोबर दालचिनी घेतलेली आहे 2 ते 3 तुकडे, काळी मिरी घेतलेली आहे 8 ते 10, त्याचबरोबर 1 मोठी काळी वेलची देखील घेतलेली आहे। पाण्यामध्ये लगेचच आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। परत यामध्ये भात छान मोकळा व्हायला हवा, त्यामुळे अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि मस्तपैकी हे देखील व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर पाण्याला उकळी आली की त्यामध्ये जो आपण तांदूळ भिजत घातला होता तो आपण तांदूळ ह्यात ॲड करायचा आहे। आता इथे आपण बघू शकता मस्तपैकी तांदळाचा दाणा शिजलेला आहे, तांदूळ मोठा झालेला आहे, मस्तपैकी भात इथे रेडी झालेला आहे, बिर्याणीचा राईस रेडी झालेला आहे। आता आपण काय करणार आहोत, जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि मस्तपैकी भात जो आहे तो गार करून घ्यायचा आहे। आता इथे आपला मटणचा मसाला रेडी झालेला आहे, म्हणजेच मटणची ग्रेव्ही रेडी झालेली आहे। ती आता ग्रेव्ही आपण थोडीशी डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि जी उरलेली ग्रेव्ही आहे त्यामध्ये आपण राईसच्या लेयर लावून घेणार आहोत। आपण काय केलेलं आहे, इथे ग्रेव्ही रेडी झालेली आहे त्यामुळे म्हणजेच बिर्याणी मसाला रेडी झालेला आहे, म्हणून आपण गॅस बंद केलेला आहे आणि खाली आपण ओट्यावर हे उतरून घेतलेलं आहे भांडं। आता आपण यावर भाताची लेयर लावून घ्यायची आहे। भात व्यवस्थित पसरून झाला का त्यावर जो आपण मस्तपैकी कुडकुडीत असा कांदा परतून घेतलेला आहे, तळून घेतलेला आहे, फ्राय केलेला कांदा तो आपण त्यावर ॲड करायचा आहे। त्याचबरोबर आवडीनुसार त्यावर आपण कोथिंबीर आणि पुदिना देखील ॲड करणार आहोत। मस्तपैकी बिर्याणीला आपला फ्लेवर येणार आहे त्याने। आता आपण यावर परत जी आपण ग्रेव्ही काढून घेतलेली आहे मटणची ती ॲड करायची आहे आणि त्यानंतर परत वरून आपण राईसची लेयर लावून घेणार आहोत। आता इथे परत एकदा आपण बिर्याणी राईसची लेयर लावून घेतलेली आहे आणि व्यवस्थित त्यावर परत आपण कोथिंबीर पुदिना ॲड करणार आहोत। त्याचबरोबर तळलेला जो कांदा आहे तो देखील ॲड करणार आहोत आणि लास्टला त्यावर आपण काय करणार आहोत, तूप घालणार आहोत। मस्तपैकी तुपाचा फ्लेवर येणार आहे आपल्या मटण बिर्याणीला। आणि त्यानंतर सगळ्या लेयर लावून झाल्या की आपण एका साईडला लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, त्या लोखंडी तव्यावर आपण हे पातेलं जे आहे ते ठेवून देणार आहोत आणि मस्तपैकी या बिर्याणीला वाफ काढून घ्यायची आहे। मस्तपैकी बिर्याणी शिजवून घ्यायची आहे अजून 10 मिनिटं साधारण। इथे आपली गरमागरम मसालेदार मटण बिर्याणी रेडी झालेली आहे। आता आपण प्लेटिंग करून घेणार आहोत, प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। बघू शकता प्लेटमध्ये आपण रायता घेतलेला आहे, टोमॅटो लिंबू वाढून घेतलेला आहे। आता आपण मस्तपैकी बिर्याणी वाढून घेणार आहोत। इथे आपण बघू शकता मटण बिर्याणीमध्ये जो तांदळाचा दाणा जो आहे, जो आपण भात मस्त शिजवून घेतलेला आहे बिर्याणीचा, तो किती मोकळा आणि सुटसुटीत शिजला गेलेला आहे। त्यामुळे असा जो भात असेल, अशी जर बिर्याणी मिळाली तर खायला खरंच खूप मजा येते। याचबरोबर इथे आपली मस्तपैकी मटण बिर्याणीची रेसिपी रेडी झालेली आहे। वरून आपण कोथिंबीर घालायची आहे आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। त्याचबरोबर ही रेसिपी नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना, फॅमिलीला शेअर करा। कमेंट करून कळवा कसा वाटला व्हिडिओ आणि नक्कीच अशा वेगवेगळ्या रेसिपीजसाठी, शॉर्ट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।